कदा तुला म्हणाले आहेत ना तर त्याचं ऐक. देवपूजेत लक्ष घाल बाळा. कशाला? त्यानं कशाला देवपूजेत लक्ष घालायला हवं? त्याचं काय वय आहे जप माळा घेऊन ध्यान धारणा करायला? त्याला नाही हो जमायचं. न जमायला काय झालं? जमेल. आणि देवाची भक्ती करायला काय वयाचं बंधन असायला लागतं? वयाचं बंधन नसतं, पण मनावर बंधन असायला हवं हो. असं काय वागलाय हो अजिंक्य? वागण्याआधी सांभाळायला हवं ना. वागल्यानंतर बंधन काय उपयोगाची? वंच, पण अक्कादानी अजिंक्यला देवपूजेत लक्ष घालायला सांगितलंय, म्हणजे त्याच्या चांगल्यासाठीच असेल की नाही? हो हो, अक्कादा चांगल्याचा विचार करतात, आम्हीच वाईटाचा वंच, करतो. तोही आता मोठा झालाय, त्याला जबाबदारीची जाणीव नको का व्हायला? नाही, मी बोलते ते चुकीचंच बोलते ना. नेहमी तुम्ही मलाच बोलता, मीच बोलत नाही काही. मी असं कुठे म्हटलं वंच? मी फक्त एवढं म्हटलं की नैवेद्याची तयारी केल्यात तर फार बरं होईल हो. परी परी है एक परी आसमां से काका काय? परीला बघितलं? परीला? कोण परी? अहो, परी हो, माझ्या स्वप्नातली परी खरंच आली होती. अशी 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 सुंदर. बघितलं तुम्ही? बघितली? अरे कोण परी? अहो ती नाही का अशी आलेली, अशी अशी सुंदर, असे तोकडे कपडे घातलेले, असे गोल 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 केलेले केस, सुंदर फॉरेनची वाटत होती. चित्रा. चित्रा? चित्रा फॉरेनची वाटते? काळी. तुम्ही काहीतरी म्हणू नका हो. अहो तिची अशी सुंदर होती हो, अशी 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 अरे काय? नाही बघितलं तुम्ही? नाही बघितलं. ठीक आहे, असू द्या. रागवता कशाला? चलतो का? जातो जातो. परी इकडे इथे ये, इथे. तू भाऊ आहेस ना माझा? हो का? परीला शोधतोयस ना? कोण परी? मी पाहिलं, तू पाहिलं? अरे कोण कोणाला पाहिलं? कोणी कोणाला नाही पाहिलं? भास भास होत आहेत तुला. सांगितलं मी, भास. अच्छा, मग तू इकडे कुठे चाललायस? कुठे चाललोय मी? मी इकडे नाही, इकडे चाललो होतो. पाहिला? पुन्हा भास. तुला भास होत आहेत सज्जन. नाही, परी होती. नाही नाही, भास झाला भास. नाही नाही, पण परी होती. भास आता. तो बघ, तो मोठा काढ गं. इथे लवकर काढ ना. अगं इथे काढ ना. तो वरचा त्याच्यावरचा तो. तो बघ. अगं इथे तुम्ही ढमाळे ना आम्हाला बघितलात का ग? कशाला? तुला सोडून गेलं वाटतं. नाहीतर एरवी आम्हाला सोडून जातात ना. गप्प बसा तू. अगोदर सांगून ठेवते मी तुला. कशा करतात? हिरोईन आली ती बघत. चित्रपट आहे हे. चला ही खरंच हिरोईन सारखी दिसतीये. गाता येतो तुला? अरे मुकी आहे ती, तिला बोलता येत नाही. मुकी आहे ती, मुकी आहे ना बिचारी. नाचता येत असेल ना ग? ते नाचून दाखव ना. नाही, तिला नाचता पण येत नाही. तिला काही नाचता येत नाही. चल 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 तू आधी घर. शी बाबा, ही हिरोईन बरोबर म्हणून कशी आकडतीये बघा. मी हिरोईनला नक्कीच माझ्या घरी घेऊन जाणार. हसू नका ना तुम्ही, हसू नका ना. खरंच घेऊन जाणार आहे तिला. आता ढमाळी ना आम्हाला सांगते हिरोईन आपल्या गावात आली. धमा.
आज तुम्हा सगळ्यांना इथे बोलवण्याचं कारण अक्कादांना तुमच्याशी काही बोलायचंय. सर्वप्रथम दरवर्षीप्रमाणे तुम्ही यावर्षीही देवीच्या गोंधळात पूजेत सहभागी झालात, म्हणून वाड्याच्या वतीने आम्ही तुमचे आभार मानतो. गावाचंच काम होतं ते, गावाने केलं. होय सरकार. आणि आपलं गाव एक कुटुंब आहे हे आपणच शिकवलं ना आम्हाला. आजही ती शिकवण तुमच्या मनात घर करून राहिली आहे हे ऐकून खूप बरं वाटलं. एक महत्त्वाची गोष्ट आम्हाला सांगायची आहे, पण त्यासाठी तुम्हा सर्वांची उपस्थिती महत्त्वाची होती, म्हणून तुम्हाला इथे बोलवलं. आलंय आमच्या लक्षात. शंका असतील तुम्हाला आम्ही काय सांगणार आहोत याबद्दल. आम्हाला एवढंच सांगायचं आहे की इतकी वर्ष आम्ही गावाची सेवा केली, जेवढं शक्य होतं तेवढं गावासाठी झटलो, पण आता आम्हाला निवृत्त व्हायचा आदेश आलाय. सरकार असं तडकाफडकी निर्णय घेऊ नका. सरकार तुमच्याशिवाय कोण वाले आहे या गावाला. सरकार हा निर्णय घेण्या अगोदर जरा विचार करा. अहो आम्हाला तुमच्याशिवाय दुसरं कोणी नाहीये. सरकार कळकळीची विनंती आहे, असा निर्णय घेऊ नका, गावाला पोरकं करू नका. सरकार पाटील म्हणतात ते खरं आहे, असा निर्णय घेऊ नका. सरकार तुमची चिंता आम्ही समजतो, म्हणूनच आमचा वारस कोण हे ठरवायचंय. कोण जबाबदारी घेईल गावची हे ठरवायचंय. आमचा वारस, पुढचं सरकार कोण हे लवकरच आम्ही जाहीर करणार आहोत.